पालकमंत्री पदाबाबत देवाला माहिती, गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतच्या प्रश्नावर गिरीश महाजनांनी ही मिश्किल हास्य पाहायला पर्यंत आपल्याला पालकमंत्री पद मिळू शकतो. काय पालकमंत्री पद कोणाच्या हातात आहे? वरती काय सगळं आता देवाच्या वरती देवाकडे आहे का? देवाभाऊकडे आहे का? हा ते वरच चुकलेलं होतं असं वाटतं का आपल्याला? तसं काही आता मला काही असं काही फार माझा आग्रह नाही. कधी मी कुठलं आंदोलन का मागणी एका फार टोकाची भूमिका कधी घेतलेली नाही. पार्टी जो निर्णय घेईल, मान्य मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर तो जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. 2 दिवसात रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवा असं महेंद्र थोरवेंनी म्हटलंय. भरत गोगावलेंची पालकमंत्रीपदी नियुक्ती करा, थोरवेंनी मागणी केली. अनिकेत तटकरे बिनविरोध, तरीही पालकमंत्री पदाचा निर्णय नसल्यानं नाराज असल्याचं थोरवेंनी म्हटलं. आता भरत शेठ यांना पालकमंत्री करण्यासंदर्भात जी काही आता दिरंगाई होत आहे त्याच्या बाबतीत खरोखरच मी स्वतः सुद्धा या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो की आता 15 ऑगस्ट आलेला आहे समोर, अजूनही तुम्ही त्या ठिकाणी पालकमंत्री घोषित करत नाही आणि सर्व आता सत्ता तिन्ही नेत्यांचं एकत्रपणे आलं असताना मग आता घोडा आडलं कुठे, हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडला आहे. की जर आता आम्ही विधान परिषद जी होती ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे दिली, वरिष्ठांचा आदेश सुद्धा सगळ्यांचं पालन आम्ही त्या ठिकाणी केलं, मग रायगडचं नुकसान का? ओबीसी आरक्षण संपलं, राज्यातील ओबीसी नेत्यांनी आता पुढे आलं पाहिजे असं हाकेंनी आवाहन केलंय. प्रसाद लाड रिश्वतखोर माणूस असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. लाड यांच्या क्रिस्टल ग्रुपनं 1 लाख रोजगार पळवले, हाकेंनी हा आरोप केलेला आहे. जो प्रसाद लाड नावाचा भामटा, हरामखोर, रिश्वतखोर, महाराष्ट्राच्या तरुणांच्या, बेरोजगारांच्या मानगुटीवर बसून जो ड्रॅक्युला बनून त्यांचं रक्त पितोय, आमचं आरक्षण घालवतोय, आता वाईट या गोष्टीचं वाटलं, हा हरामखोर माणूस जरांगेला जाऊन मांडवली करायला जातोय. आणि अशा पद्धतीचं होत असताना सत्ताधारीही काही बोलत नाहीत आणि विरोधातलेही काही लोक बोलत नाहीत. आणि दुर्दैवानं, खेदानं नमूद करतो की ओबीसीचे 9 मंत्रीही काही बोलत नाहीत. या 9 मंत्र्यांनी एकदा या ओबीसी बांधवांना येऊन पुढे सांगावं, वेगवेगळ्या समाजातले हे मंत्री आहेत, त्यांनी पुढे येऊन सांगावं हाके बोलतोय ते चुकीचं बोलतोय असं तरी सांगा एकदा. तर कुणबी दाखल्यामध्ये खाडाखोड केली गेली असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे, तहसीलदार स्टेटस ठेवतात असं हाकेंनी म्हटलंय. गाव खेड्यामध्ये सरपंचापासून त्यांची माणसं सत्तेत आहेत असं देखील हाकेंनी म्हटलेलं आहे. अरे तहसीलदार लोकांनी, तहसीलदार प्रशासनातल्या तहसीलदारांनी स्टेटस ठेवलंय की कुणबी दाखला काढण्यासाठी काय काय लागतं. म्हणजे शासन पुरस्कृत प्रोग्राम आहे दाखले वाटण्याचा. अरे आमच्या भटक्यामधल्या, ओबीसी मधल्या, बलुत्या अलुत्या मधल्या, SC ST मधल्या, अल्पसंख्याक मधल्या एखाद्या माणसानं जर दाखला काढायला अर्ज दिला तर 6-6 महिने आम्हाला खेटे घालावे लागतात. आणि शासन म्हणतंय, शासन एक तहसीलदार आहे, त्या तहसीलदाराचा मी स्टेटस दाखवतो तुम्हाला, त्या तहसीलदारानंच ठेवलंय की ही कागदपत्र घेऊन या आणि दाखला घेऊन जावा. काय चाललंय नक्की?